नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शिस्त ही गरजेचीच असते. पण या शिस्तीबरोबरच जर व्यक्तिमत्वात संवेदनशीलता असली ना, तो नक्कीच स्वतःचा आणि इतरांचाही मानसिक विकास करू शकतो, हे खरं. आजच्या आनंदी कट्ट्यावर सोलापूरच्या सेवा सदन प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका आणि एक सामाजिक योगदान म्हणून नापास मुलांची शाळा चालवणाऱ्या शीला पत्की यांनी शब्दबद्ध केलेला एक अतिशय सुंदर प्रसंग तुमच्यापर्यंत पोचवतेय. पेरूची गोष्ट. मधली सुट्टी झाली. विद्यार्थ्यांनी डबा खायला गेल्याचे, पटांगणावर खेळण्याचे, गप्पा मारण्याचे आवाज यायला सुरुवात झाली. केवळ 25 मिनिटाची सुट्टी असते, पण मुलींना खूप मजा वाटते. यावेळी सेवा सदनचं बाहेर जाण्याचं गेट मात्र पूर्णतः बंद असतं. कुणालाही बाहेर जाऊन काहीही खरेदी करता येत नाही. कुणी डबा आणला नसलाच तर त्याची सोय आम्ही लावतो, कारण शाळेमध्ये विद्यार्थिनी भांडार आहे आणि वसतिगृहसुद्धा आहे. त्यामुळं कोणीही बाहेर जायचं नाही असाच दंडक होता. सुट्टीनंतर शाळा भरल्याची घंटा झाली. मुली धावत धावत आपल्या वर्गात निघाल्या आणि नेमकी एक विद्यार्थिनी मला दिसली. ती बाहेर जाऊन आतमध्ये येत होती. मी गेटमध्येच तिला पकडलं. ती बहुधा 6वीतली असावी, म्हणजे अगदी छोटी होती, 11 वर्षांची. तिच्या हातात एक पेरू होता. तो पेरू आणण्यासाठी ती धडपडून बाहेर जाऊन आत आली होती. मी तिला बरोबर पकडलं. तिला रागवलं. बाहेरून काही आणून खायचं नाही हे कितीदा सांगितलं तरी तुम्ही अशा का वागता ग? ही शिस्त आहे, नियम मोडायचे नसतात. मी तिची कानउघडणी केली आणि 5 उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली. तिच्या हातातला पेरू मी काढून घेतला आणि तिला वर्गात पाठवलं. त्यानंतर मी ऑफिसमध्ये आले. पेरू समोरच्या टेबलावर ठेवला आणि कामात गर्क झाले. थोड्या वेळानं लक्षात आलं की त्या मुलीनं खाण्याच्या आशेनं आणलेला पेरू इथेच माझ्या टेबलावर पडून होता. वाईट वाटलं. जरी मी रागावले असले तरी माझ्या लक्षात आलं की पेरू खाण्याचं तिचं वय. आता आपल्याला कुठे पेरू खावासा वाटतो इतक्या प्रकर्षानं. मनातनं वाईट वाटलंच. आपण तिचा पेरू काढून घ्यायला नको होता असंही वाटलं. ताबडतोब मग आमची सेविका शांता, तिला बोलवलं. विचारलं, शांता, आपले सापडलेले पैसे किंवा अन्य काही वस्तू विकून आलेले पैसे किती जमा झालेत ग? तिनं सांगितलं, 800 रुपये जमा झालेत बाई. या अशा पैशांचा उपयोग ना आम्ही विद्यार्थिनींसाठीच करत असतो. मुली वह्या विसरून जातात. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याचे रद्दी घालून आलेले पैसे, सापडलेले किंवा कोणीही न्यायला न आलेले पैसे, अशी रक्कम असते ती. मग त्यात अजून तितकीच रक्कम घातली आणि मग ज्ञानप्रबोधिनी हराळी त्या पेरूच्या शेतातून 2000 पेरू मागवले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. ऑर्डरप्रमाणे प्रबोधिनीतून आमच्या विद्यार्थिनींसाठी अतिशय उत्तम पेरू पाठवले होते. शुक्रवारचा शेवटचा तास हा पीटीचा असायचा, पण त्या दिवशी मी सर्व विद्यार्थ्यांना वर्गातच थांबायला सांगितलं. मॉनिटरनं बोलावून घेतलं. खाऊ वाटण्याच्या टोपल्यांमधून वर्गातल्या हजेरीप्रमाणे पेरू भरले आणि सगळ्या वर्गांमध्ये पेरू वाटले. मुलींना आश्चर्यच वाटलं की पीटीच्या तासाला पेरूचं वाटप काय आज? आज म्हणजे काही श्रावण शुक्रवार नाही, कोणता सण नाही, मग बाई पेरू का वाटतायत? मग शेवटच्या 10 मिनिटाला मी मुलींना प्रार्थनेच्या जागी बोलावून घेतलं. त्यांनाही जरा आश्चर्यच वाटलं. बाईंनी आपल्या सगळ्यांना पेरू का वाटले असावेत? शिक्षकांच्या मनातही प्रश्न होताच की बाईंनी अचानक पेरू का वाटले? मग मी त्यांना सांगितलं, मुलींनो, आज पेरू वाटले याचं आश्चर्य तुम्हाला वाटलं असेलच, हो ना? कारण आज कुठलाही सणवार नाही, शुक्रवार नाही किंवा प्रसाद वगैरे असं काहीच नाही आहे. पण एक घटना घडली काल मधल्या सुट्टीत. मी एका मुलीच्या हातातून पेरू काढून घेतला. ती शाळेच्या बाहेर जाऊन पेरू विकत घेऊन पळत आली होती. मला तो पेरू काढून घेतल्याचं खूप वाईट वाटलं. पण तुमचं हेच वय पेरू, बोरं, चिंचा खाण्याचंय हेही लक्षात आलं. पण अशा तऱ्हेनं शाळेचे नियम मोडून केलेली कृती मला मुळीच आवडत नाही. त्यामुळं मी तिच्या हातातून तो पेरू काढून घेतला. थोडीशी शिक्षाही केली मी तिला काल. पण मला मनाला ते फार लागलं.
त्यासाठी मी ठरवलं की आज आपण सगळ्या मुलींना पेरू वाटूया. म्हणून त्यासाठी खास हराळीवरून तुमच्यासाठी उत्तम पेरू आणून वाटप केलंय. मुलींना खूप खूप आनंद झाला. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. मग शिक्षकांनाही पेरू वाटले, वसतिगृहात वाटले, सेवकांना पेरू दिले. तेव्हा कुठे माझ्या मनाला शांतता लाभली. खरंच लहान मुलांच्या हातून असं काही काढून घेणं हे खरोखरच वाईट आहे. पण काय करायचं, थोडीशी शिस्त लावण्यासाठी असं कठोर व्हावंच लागतं ना. पण त्याची भरपाई मला इतक्या छान पद्धतीनं करता आली याचा मला खूप आनंद वाटला. आजही पेरू पाहिला ना की मला त्या छोट्या मुलीची आठवण येते आणि पेरूची गोष्ट पुन्हा पुन्हा आठवते. एवढासा पेरू, पण त्या पेरूची एवढी मोठी गोष्ट झाली हे खरं. मी नुसता पेरू काढून घेतला आणि तिला शिक्षा केली इतपत झालं असतं तर ते एकाच मुलीपर्यंत पोचलं असतं. पण माझ्या शाळेतल्या सुमारे 1800 विद्यार्थिनींपर्यंत हा मेसेज पोचला की शाळेच्या वेळात नियम मोडून शाळेच्या बाहेर जाऊन असं काही खरेदी करायचं नाही. आणि त्याचबरोबर माझ्यातल्या संवेदन क्षमतेलाही हे थोडंसं आव्हानच होतं. माझी संवेदन क्षमता मला पुन्हा पुन्हा बजावून सांगत होती की बाई तू अशीच राहा. नियमात अडकलीस, खूप कठोर शिस्तीची कठोर असलीस तरी संवेदना हरवू नकोस बरं. कारण संवेदनक्षम माणूस जीवनाचा खऱ्या अर्थानं आनंद घेत आणि आनंद देत जगू शकतो. खरं आहे ना? आपल्याला काय वाटतं? नक्की कळवा. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.